पालघर जिल्ह्यात दळणवळणाचा असलेला अभाव याची ओरड नेहमीच होताना पाहायला मिळते। जिल्ह्यात अनेक गावपाड्यांवर आजही जे प्रमुख रस्ते आहेत ते झालेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे येथील नागरिक असतील, रुग्ण असतील किंवा जे विद्यार्थी आहेत यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। एका बाजूला याच दळणवळणाच्या सुविधा सरकार देताना दिसतंय, मात्र दुसऱ्या बाजूला कुठेतरी जे ग्रामीण भागात रस्ते होत आहेत त्यांचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शेकडो कोटींचा निधी खर्च केला गेला, मात्र त्या रस्त्यांबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण की मी सध्या डहाणूतील गंजाड धानिवरी या रस्त्यावरती आहे। मागील 2 महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं, मात्र सध्या या रस्त्याची दुरावस्था आपण बघू शकतोय। पालघर जिल्ह्यात जो मागील आठवड्यात पाऊस झाला, या पावसात हा संपूर्ण रस्ता जो आहे तो ढासळून पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या गंजाड धानिवरी या जवळपास 8 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सरकारकडून तब्बल 6 कोटीपेक्षाही जास्त निधी जो आहे तो खर्च करण्यात आला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याची निर्मिती करण्यात आली। मुळात या भागात जे छोटे रस्ते होते या रस्त्यांना जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंजूर करण्यात आला। त्याचं कामही पूर्ण झालं, मात्र हे काम जे आहे ते संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचं होत असल्याची ओरड जी आहे किंवा तक्रार जी आहे ती येथील स्थानिकांनी या रस्त्याचं काम सुरू असतानाच संबंधित विभागाकडे केली होती। मात्र कुठेतरी संबंधित विभागाने या सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर मागील 2 दिवसांपूर्वी हा रस्ता जो आहे तो पूर्ण आपल्याला ढासळलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी जी संरक्षण भिंत होती या संरक्षण भिंतीवरच नवीन संरक्षण भिंत ठेकेदारांनी उभारली आणि त्याच्यामुळेच हा रस्ता जो आहे तो ढासळल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यावर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून कामं जी आहेत ती रस्त्यांची हाती घेण्यात आली। मुळात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामं जी आहेत ती जे लांब रस्ते आहेत किंवा जिथे मोठा निधी लागणार आहे याच ठिकाणी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात या सगळ्या आता कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण की जवळपास शेकडो कोटींच्या घरात पालघर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला होता आणि याच निधीवर जी कामं झाली त्या सगळ्या कामांबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय। कारण की आपण पाहिलं तर जवळपास हा 50 पेक्षाही अधिक मीटरचा रस्ता जो आहे तो पूर्ण ढासळलेला आहे। संरक्षण भिंत जी आहे ती पूर्णपणे तुटली आणि या रस्त्याचा संपूर्ण भाग जो आहे तो कुठेतरी पाण्यासोबत वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी काम सुरू असताना रोलिंग जे आहे किंवा जो दबाव आहे तो माती भराव असेल किंवा जे JSB आहे त्याच्यावरती योग्य रीतीने दिला जात नसल्याचा आरोप जो आहे तो येथील स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आलाय। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निधी खर्च करून त्याचा प्रत्यक्ष फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होत नसेल तर या सगळ्या बाबत ठेकेदार असतील किंवा मग जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत यांचं कुठेतरी संगनमत आहे का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। हा एकच रस्ता नाही तर यासारखे अनेक रस्ते जे आहेत जे लांब पल्ल्याचे आहेत, जे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद करू शकत नसेल, जिथे मोठा निधी लागतो अशा ठिकाणी हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी जो आहे तो खर्च केला जातोय। मात्र प्रत्यक्षात या सगळ्या आता कामांबाबत जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय। खरं तर ही कामं सुरू असताना जी विजिलन्स टीम आहे त्यांच्याकडून या सगळ्याची पाहणी केली जाते, मात्र त्यांच्याही ही बाब जी आहे ती निदर्शनास आली नाही का, असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातो। एकूणच या ठिकाणचे स्थानिक नागरिक काही आपल्यासोबत आहेत ज्यांनी हे काम सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप केला होता किंवा तक्रारी केल्या होत्या, मात्र कुठेतरी संबंधित विभाग जो आहे तो या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळालाय। मला सांगा, या ठिकाणी जे काम आता रस्ता पूर्ण ढासळलेला आहे, यापूर्वी तुम्ही तक्रारी केल्या होत्या, काही व्हिडिओ देखील जे काम सुरू असतानाच्या समोर आलेले आहेत, नेमक्या काय तक्रारी केल्या होत्या आणि संबंधित विभागाकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला? इथले इंजिनियर होते त्यांना आम्ही 1-2 वेळा भेटलेले। त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर होते वाटतं अधिकारी करून आहेत कोणतरी, त्यांच्याशी पण आम्ही भेटलो। त्यांना आम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा आमच्या साईडला जो रस्ता चालला आहे त्याला सांगितलं रस्त्याकडे लक्ष द्या, रस्ता व्यवस्थित होत नाही।
तर वारंवार ते आम्ही त्यांना सांगितलं, परंतु ते आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. सतत आम्ही त्यांना बोलायचो पण सतत दुर्लक्ष करत होते. हा रस्ता गंजाड, औंढाणे आणि धानोरी या 3 गावाला मिळतोय, 3 गावाला मधून जातोय सर. आणि ह्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलंय. आमची पूर्ण ग्रामस्थ म्हणून आमची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याने ह्या रस्त्याची चौकशी करावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, त्याचं लायसन कॅन्सल करावं. आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. तुम्ही तक्रारी केल्यानंतर काही अधिकारी इथे आले होते का आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? अधिकाऱ्यांना आम्ही बऱ्याच वेळा फोनवर पण तक्रारी केल्या. अधिकारी बोलतात की आम्ही येऊ, पाहणी करू. त्याच्यानंतर अधिकारी परस्पर म्हणजे कधीही आले नाही, इथे अजिबात अधिकारी आले नाही जागेवरती. आता जो रस्ता ढासळलेला आहे त्याच्यामुळे येथील वाहन चालक असतील, प्रवासी असतील, विद्यार्थी किंवा रुग्ण यांना नेमक्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं? हा रस्ता ढासळला त्याच्यामुळे मोठ्या गाड्या आहेत त्या इकडनं जाण्यासाठी खूप अडचण होते. आता ही इकडनं संरक्षण भीत आहे, ती पण जुने जे काम आहे त्याच्यावर त्यांनी संरक्षण भीत उभारली. समजा एखादी अवजड वाहन आलं आणि इकडनं गेलं आणि हा रस्ता दाबला तर ही पण संरक्षण भीत जाऊ शकते. सुदैवाने म्हणजे ही रात्रीच्या वेळेस झालं त्याच्यामुळे काय दुर्घटना झाली नाही. जर दिवसा असतं आणि इकडनं कदाचित एखादं वाहन गेले असतं तर ते वाहन पण गेले असतं. आता इकडनं आपण हे संरक्षण भिंत खचली, तिथं बघताय त्या शेतकऱ्याच्या पूर्ण शेतीत गेले. शेतकरी आता बोलतोय की मी आता लागवडीचे दिवस आहेत, पावसाचे वन टाइम आम्ही शेती करतो, ही पूर्ण शेतात गेलं तर शेतकरी शेती कुठे करणार, अशी परिस्थिती आहे इथे आता. आणि त्या दिवशी आम्ही त्या माणसांना फोन केला आणि इथं थोडी तरी म्हणजे जाण्यापुरती काहीतरी दुरुस्ती करून द्या असं आम्हाला सध्या तरी. तर ते बोलतात की आम्ही नंतर बघू, आता पाऊस खूप आहे. टाळटाळीची उत्तरे दिली त्यांच्याकडनं आम्हाला. नक्कीच एकूणच कुठेतरी संबंधित विभागाचे अधिकारी आहेत ते सुद्धा या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दादा मला सांगा, हा रस्ता पूर्वी एकदम छोटा होता, साधारणतः किती वर्षांनी या रस्त्याचं काम झालं? फार वर्ष झाले या रस्त्याला. आताची प्रधान आवास योजनेतून हे रस्ता होतोय, परंतु एकदम खराब रस्त्याची परिस्थिती आहे. आता तुम्ही इथंच नाही तर हा जेवढा पण लांब दिसतो ना रस्ता, तर प्रत्येक जागी कुठे ना कुठे खड्डे पडलेले आहेत. आणि केवळ 1.5 महिना झालेला आहे ह्या रस्त्याला बनवून, पण एकदम खराब परिस्थिती झाली आहे रोडची. इथंच नाही तर जागजागी तुम्ही जिथे जिथे मोरे आहेत तिथे हे म्हणजे खराब झालेला रस्ता आहे. तर आमचे एकच मागणी आहे. आता हा शेतकरी पण ज्यावेळेस हे बांधकाम चालू होतं त्यावेळेस शेतकरी सांगत होता की हे तुम्ही आत खोदून एकदम भिंत बांधा, पण त्यांनी जे काम केलेलं आहे ना ते वरतीच बांधलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या अवजड वाहनाचा जो ये जा आहे त्याची ती दबाव पडल्या कारणाने ही भिंत पडून गेली आणि ही पण पडण्याची शक्यता आहे. तर आमची एकच मागणी आहे की हे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि एक चांगला रस्ता बनवून द्यावा परत, कारण आमचा हाच दळणवळणाचा हाच मेन रस्ता आहे. जर आम्हाला कुठे बाजारपेठ करायची असेल तर गंजाड मेन आहे. आता गंजाडची तिकडनं लांब पडतंय म्हणून हा शॉर्टकट रस्ता आहे. तर आमची मागणी एकच आहे की हा रस्ता परत दुरुस्ती करावा, चांगला बनावा. हे जो पाया आहे तो एकदम खोल मध्ये जाऊन एक भिंत चांगली बनावी हीच आमची इच्छा आहे. नक्कीच आता आपण आलो तर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली, जिथे मोऱ्या होत्या किंवा पाईप टाकलेत त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. तर म्हणजे ही अशीच घटना दुसऱ्या ठिकाणी घडू शकते का? कारण की बऱ्याच ठिकाणी जो रोड आहे तो आता सध्या आतमध्ये गेलेला आहे, तर त्या ठिकाणी काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे? होऊ शकते, कारण आता जो जास्त पाऊस आला ना याच्यामध्ये ही भिंत खचली. आता जर दुसऱ्यांदा जर पाऊस आला तर दुसऱ्याकडे बिलतपाडा आहे, त्याच्यानंतर डोंगरीपाडा आहे, याच्यामध्ये जाऊ शकते. कारण आपण पाहत आलो तिकडनं बघा, जिकडे तिकडे एकदम ढासळलेला रोड आहे. तर हे होऊ शकते आणि जीवितहानी पण होऊ शकते. याच्यामध्ये रात्रीची 4 वाजता ही भिंत पडली, जर का 12 किंवा 9 वाजता पडली असती तर याच्यामध्ये जीवितहानी झाली असती, निश्चित झाली असती. जर मोटरसायकलवाला आला असता किंवा कोणी पण मोटर गाडी आली असती तर ही पडू शकते, गाडी ऍक्सिडेंट झालं असतं. पण 4 वाजता झालं त्यावेळेस लोक झोपेत होते, त्याच्यामुळे हा जीवितहानी झाली नाही. एक मला सांगा, पालघर जिल्हा निर्मिती होऊन आता सध्या साधारणतः 10 वर्ष झाली, रस्ते होत नाही. पालघर जिल्ह्यातले ग्रामीण भागातला प्रमुख रस्ते जे आहेत ते गावांपर्यंत जात नाही, अशी एक आरोप जो आहे, असं ओरड जी आहे ती पालघरकरांकडून नेहमी केली जाते. मात्र एका बाजूला जर शासन इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी देत असेल तर कुठेतरी ही कामं जी आहेत ती निकृष्ट दर्जाची होत असताना संबंधित ठेकेदार असतील किंवा मग संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचं कुठे साटलोटा आहे का या सगळ्यामागे? हो,
हो निश्चित, कारण त्यांनी म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांनी पण लक्ष दिले पाहिजेत. आता पालघरमध्ये जेवढे पण गावागावाला रस्ते होतात यांच्याकडे त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजेत, कारण आमची जी ग्रामीण भाग आहे पालघर जिल्हा जो आहे तो स्थलांतरित जास्त करून आहे. याच्यामध्ये जे रोड होतात ते उन्हाळ्यात होतात आणि जी लोक आहेत ती बाहेर जातात. त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की रोड कसा बनावा, हे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आमच्याकडे जे आहे अधिकारी त्यांचं लक्ष कदाचित नसेल, त्याच्यामुळे ही आपली अवस्था अशी आहे. आणि इथंच नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे पण जा, एकदम निष्कूटपणेचे हे रस्ते झालेले आहेत. तर त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी पण लक्ष दिले पाहिजे. गावकऱ्यांचं आमचं कर्तव्य आहे, आम्ही पाहतो आहोत, पण आमचं कधी मानत नाही. काही ठेकेदार असतील किंवा कोणी पण असतील ते आमचं मानत नाही. त्याच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जो पण रोड आता होतो आहे आम्हाला वरवर चांगला दिसतो, पण आज पावसाळ्याची परिस्थिती बघा. आज असे जर रस्ते झाले तर मग पुढे किती वर्ष हे रस्ते टिकतील? कदाचित 1 वर्ष पण 2 महिने नाही झाले हा रस्त्याची अशी अवस्था झाली. तर अजून पण किती पण रस्ते बनवले तर कदाचित हे रस्ते 1 वर्षातच खराब होतील. आता या ठेकेदारावर किंवा संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर सरकारने किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय कारवाई करावी अशी आपली मागणी? कारवाई करावी, कारण कारवाई त्यांनी करावी, सरकारने कारवाई करावी. जो ठेकेदार असेल त्याला एकदा नोटीस दिली पाहिजे, त्याला येऊन पाहिलं पाहिजे त्या ठेकेदाराने की आपलं काम कसं चालू आहे, आणि त्याच्यावर कारवाई झाली त्याचं लायसन किंवा ते जे काय असेल त्याच्या ते रद्द झालं पाहिजे. त्याला वॉर्निंग पण दिली पाहिजे. जर तो बनवत असेल, परत जर बनवत असेल, याच्यामध्ये जे त्याचा निधी उत्पन्न झाला त्याच्यामध्ये जर तो बनवत असेल तर काय नाही, हरकत नाही, आम्हाला काय नाही, पण त्यांनी ती परत ही करावी. त्यांनी एकदम खोल भिंत बांधून, चांगली भिंत बनवून रोड चांगले बनावेत, हीच आमची इच्छा आहे. नक्कीच एकूणच पाहिलं तर एका बाजूला जो सरकार निधी खर्च करतंय रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी, मात्र प्रत्यक्षात या सगळ्या जे रोड आहेत किंवा जे दळणवळणाची सुविधा आहेत यासाठी जो निधी खर्च केला जातोय त्याचा प्रत्यक्ष योग्य रीतीने जो पायाभरणी आहे ती केली जाते की नाही ग्रामीण भागात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं तर हा जो भाग आहे हा संपूर्ण ढासळलेला पाहायला मिळतोय. संपूर्ण या शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. साधारणतः आपण पाहिलं तर 8 कोटींपेक्षाही जास्त निधी जो आहे तो या अवघ्या 8 किलोमीटरसाठी खर्च केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात कुठेतरी या सगळ्याचा अपव्यय झालाय का किंवा ह्या सगळ्यात भ्रष्टाचार झालाय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की हे जे JSB असेल किंवा जे WBM असेल या सगळ्याचा योग्य पद्धतीने वापर ठेकेदाराकडून करण्यात आलेला आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की जर अशा पद्धतीने निधी खर्च करून प्रत्यक्षात त्याचा फायदा पालघर सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना होत नसेल आणि जी रस्त्यांची दुरावस्था आहे ती जैसे थेच पाहायला मिळत असेल तर कुठेतरी आता संबंधित विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा सरकार आहे या सगळ्यांनी या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज जी आहे ती निर्माण झालेली आहे. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर.